चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 49,000 हेक्टरवर पेरणी पावसानं पाठ फिरवल्यानं शेतकरी चिंतेत. कापूस सोयाबीन लागवडीचं वेळापत्रक बिघडलं. सिंधुदुर्गच्या कुडाळमध्ये मुसळधार पावसामुळे रस्त्यामध्ये झाड पडल्याची घटना. झाडामुळे काही काळ वाहतूक ठप्प. गावच्या नागरिकांनी झाड हटवल्यानं वाहतूक सुरळीत. पावसामुळे समाधानकारक हजेरी न लावल्यामुळे मुक्ताईनगरमधील खरीपाच्या पेरण्या अपूर्ण. कापसाला दर नसल्यानं कापसाचा पेरा घटणार असल्याचं चित्र. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळद व्यापारात उसळी. 7,000 क्विंटल हळदीची आवक. हळदीच्या दरात देखील काहीशी वाढ. शेतकऱ्यांमध्ये समाधान. नंदुरबार जिल्ह्यामध्ये जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा. समाधानकारक पाऊस झाल्यानं पेरण्यांना देखील सुरुवात. 3 लाख हेक्टरवर खरीपाची लागवड होणार. धाराशिवमध्ये सोयाबीनचं बियाणं उगवलं नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. महामंडळाकडून घेतलेल्या बियाण्याचं पीक न उगवल्यानं शेतकरी चिंतेत. शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचं संकट. शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा. अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यामधील मुळा नदीवरचं पिंपळगाव खांड धरण ओव्हरफ्लो. मुळा धरणाकडे पाण्याची आवक सुरू. नाशिकच्या गंगापूर धरणामधून पाण्याचा विसर्ग वाढवला. गंगापूर धरणामधून 2,320 क्युसेक पाण्याचा विसर्ग. धरण क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे विसर्ग वाढला. गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचे निर्देश. गंगापूर धरणामधून पाण्याचा विसर्ग वाढवला. विसर्ग वाढवल्यानं गोदाघाट परिसरातील पाणी पातळीमध्ये वाढ. दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी पोहोचलं. नाशिकमधील गंगापूर धरण 15 वर्षात पहिल्यांदाच जून महिन्यामध्ये 65% भरलं. नाशिककरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली. नाशिकच्या इगतपुरी धरणामधील धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पावसामुळे वाढ. दारणा धरणामधून 4,742 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. कोयना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस. पावसामुळे 4 दिवसात धरणामध्ये तब्बल 11 टीएमसी पाण्याची आवक. कोयना धरणामधून सध्या 1,050 क्युसेक वेगानं विसर्ग. पुण्यामधील 4ही धरणांचा पाणीसाठा 9 टीएमसीवर. खडकवासला धरण पाणलोट क्षेत्रामधील पावसाचा जोर ओसरला. 4,000 क्युसेकनं खडकवासला धरणामधून विसर्ग सुरू. वैनगंगेच्या खोऱ्यामध्ये कधीही मुसळधार पावसाची शक्यता. भंडाऱ्याच्या गोसेखुर्द प्रकल्पामधून 80 क्युसेक पाण्याचा विसर्ग. पूर नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनानं पाऊल उचललं. साताऱ्याच्या महाबळेश्वरमधील वेण्णा लेक पूर्ण क्षमतेनं भरला. महाबळेश्वरमध्ये सुरू असलेल्या दमदार पावसामुळे वेण्णा लेक यावर्षी यंदा जूनमध्येच पूर्ण भरला. रायगड जिल्ह्यामध्ये सर्वत्र पावसाची संततधार. तळा तालुक्यातील वावे हवेली गाव धरण ओव्हरफ्लो. परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील मुळी बांधारा पूर्ण क्षमतेनं भरला. बंधाऱ्यामधून पाण्याचा विसर्ग सुरू. गंगाखेड तालुक्यातील 10 ते 15 गावांमधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला. कोल्हापुरात पाणलोट क्षेत्रामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये लक्षणीय वाढ. नरसिंहवाडी इथलं श्री दत्त मंदिरासमोर नदीचं पाणी पोहोचलं. भाविकांनी सतर्क राहावं. मंदिर आणि स्थानिक प्रशासनाचं आवाहन. पंढरपूरमधील उजनी धरणामधून भीमा नदीपात्रामध्ये 21,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग. प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. परभणीमध्ये विनापरवाना बियाण्यांची विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा. अधिकृत बियाणंच शेतकऱ्यांनी खरेदी करण्याचं कृषी खात्याचं आवाहन. कोल्हापुरातील धरण क्षेत्रामध्ये पावसाची संततधार. राधानगरी धरण 61% भरलं. पाणी पातळीत झपाट्यानं वाढ. जिल्ह्यातील 19 बंधारे पुन्हा एकदा पाण्याखाली. नाशिकच्या सायखेड्यामध्ये गोदावरी नदीपात्रामध्ये जलपर्णीचा घट्ट विळखा. जलपर्णी नदीपात्रामध्ये पुढे ढकलण्याचं काम सुरू. जलपर्णी पाण्याच्या प्रवाहात ढकलून न देता बाहेर काढण्याची मागणी. ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकोबारायांची पालखी विसाव्यासाठी पुण्यात. विविध भागामध्ये विठ्ठल भक्तीच्या भजनाचे सूर निनादले. भजनाच्या माध्यमातून भक्तांची विठुरायाला आर्तसाद. पुण्यामधील पालखी सोहळ्यामध्ये हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई असे सर्व धर्मीय उत्साहाने सहभागी.
साखळी पीर तालीम मंडळाकडून आयोजन, दिंडीतील वारकऱ्यांचा सर्व धर्म समभावाचा संदेश। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर 1800 भाविकांना मिळणार पांडुरंगाचं दर्शन। भाविकांच्या मागणीचा विचार करत दर्शन संख्येमध्ये 600 टोकन पासची व्यवस्था। संत गजानन महाराज पालखीचं परळीमध्ये 2 दिवसाच्या मुक्कामी। परळीमधून पालखी अंबाजोगाईकडे मार्गस्थ होणार। 2 जून रोजी पालखीचं शेवगावमधून प्रस्थान। पुण्यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज पालखी दर्शनासाठी भवानी पेठेतील विठ्ठल मंदिरामध्ये मोठी गर्दी। ज्ञानोबा तुकोबाच्या जयघोषात भाविकांची दर्शनासाठी मोठी रांग। संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुण्यामध्ये दाखल झाली आहे। मोठ्या संख्येने वारकरी पालखी सोहळ्यामध्ये सहभागी। 2 दिवस पालखीचा मुक्काम पुण्यात असणार। नाशिकच्या नांदगावमधील 6 तरुणांची पंढरपूरमध्ये सायकल वारी। अवघ्या 2.5 दिवसामध्ये 372 किलोमीटरचा प्रवास करत तरुण विठुरायाचं दर्शन घेणार। झाडे लावा, झाडे जगवा हा संदेश तरुणांकडून दिला जातोय। रत्नागिरीतून पंढरपूरला सायकल वारी निघाली। रत्नागिरीतील विठ्ठल मंदिरातून वारीला सुरुवात। उद्या सायकल रिंगण सोहळा देखील संपन्न होणार। नाशिकच्या सिन्नरमधील सायकल दिंडी पंढरपूरकडे मार्गस्थ। 152 वारकरी सिन्नर ते पंढरपूर सायकल दिंडीमध्ये सहभागी। 3 दिवसामध्ये 350 किलोमीटरचं अंतर पार करणार। नाशिक ते पंढरपूर सायकल वारीचं करमाळ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे स्वागत। सनईसह पारंपरिक वाद्यही वाजवली। पारंपरिक वाद्यांवर विठ्ठल भक्तांनी ठेका धरला। पुण्यामधील पालखी मंदिरामध्ये बाल वारकरी ज्ञानेश्वर महाराजांच्या वेशभूषेत। चिमुकल्याच्या वारकऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद। पुण्यामधील विठोबा मंदिरासमोर पालखीच्या दर्शनासाठी गर्दी। मुखदर्शन घेण्यासाठी पुणेकरांची मोठी गर्दी। पुण्यात येणाऱ्या वारकऱ्यांसाठी वीर जवान मित्रमंडळाकडून अन्नदानाची सेवा। वारकऱ्यांसाठी 15,000 वडापावची सेवा। वर्ध्यामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना बी बियाणं वाटप। मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकरराव तोटेवार यांची उपस्थिती। सिन्नर तालुक्यातील पापळेवाडी कोनबो गावाला जोडणारा देव नदीवरील पुलाचा भाग आणि भराव वाहून गेला। नदीतून टोमॅटोचे 500 क्रेट्स पार करताना शेतकऱ्याची दमछाक। 250 क्रेट्स ओतून देत संताप व्यक्त। कोल्हापूरच्या ESI रुग्णालयामध्ये आरोग्यमंत्र्यांकडून झाडाझडती। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची रुग्णालयाला अचानक भेट। रुग्णालयामधील असुविधा आणि अन्य कारणांवरून आरोग्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच झापलं। गोंदिया शहराला शनिवारी आणि रविवारी पाणीपुरवठा होणार नाही। दासगाव उपकेंद्राचं रिले केबल जळाल्यानं डांगोली पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा ठप्प। पंढरपूरच्या वाखरी पालखी तळावर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी कट्ट्याचं सुशोभीकरण करण्याचं काम सुरू। पालखी कट्टा संपूर्णपणे ग्रेनाइटनं सजवण्यात येतोय। आषाढी वारीसाठी पालख्यांचं पंढरपूरकडे प्रस्थान। विदर्भात 23 जूनला शाळेची पहिली घंटा वाजणार। शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचं लोकप्रतिनिधी आणि सनदी अधिकारी स्वागत करणार। अमरावतीच्या दाभा इथल्या शाळेला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे भेट देणार। भांडूपच्या गुरु नानक विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना पंजाबी भाषेची पुस्तकं वाटली। मनसेच्या कार्यकर्त्यांचा शाळेला इशारा। अखेर पंजाबी पुस्तकं परत घेण्याचं आश्वासन। जळगावमध्ये मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या ठेकेदाराचं कोणतंही बिल प्रलंबित नाही। महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण। सांगलीच्या आटपाडीमधील दिघंचीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पतसंस्था चालकाच्या घरावर मोर्चा। मोर्चामध्ये शेकडो ठेवीदार सहभागी। 1 महिन्याच्या आत ठेवी न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा देखील इशारा। परभणीच्या जिंतूरमधील ब्राह्मण गावातील महिला अवैध दारू विक्री विरोधात आक्रमक। अवैध दारू विक्री थांबवण्याच्या मागणीचं उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन। योग्य कारवाई झाली नाही तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशारा। बीडच्या माजलगाव तालुक्यामध्ये ग्रामस्थांचं रास्ता रोको आंदोलन। फाट्यापासून जायकोची वाडापर्यंतचा रस्त्याचं काम करण्याची मागणी। पंढरपूर ते खामगाव रस्ता अडवून 1 तास आंदोलन करण्यात आलं।
सोलापूरमध्ये कुर्डुवाडी पंढरपूर रस्त्याची मोठी दुरवस्था. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे लहान मोठ्या दिंडी सोहळ्यातील वारकऱ्यांची गैरसोय होणार. बीडच्या आष्टीमध्ये संत वामनभाऊ महाराज यांच्या पालखी मार्गातील रस्ता बंद. वनवेवाडी डोंगरातील रस्ता बंद असल्यानं वारकऱ्यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना साकडं. ठाण्यातील गायमुख घाट रस्त्याची मोठी दुरवस्था. चढण आणि उतरण ठिकाणी रस्त्याची चाळण. रस्ता दुरुस्त करण्याची नागरिकांची मागणी. पंढरपुरातील सोमय्या आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी विविध मागण्यांसाठी आक्रमक. कॉलेज व्यवस्थापनाचे अध्यापन व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप. संस्थाचालकांनी शिक्षणाचा व्यवसाय केल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप.